नमस्कार, मी जोगदंड संजय. आपण पाहत आहात न्यूज लोकमन. दिनांक 16/8/2024 रोजी श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय केंद्र विभाग अंबेजोगाई यांनी मुलांचा व्यक्तिमत्व विकास होणे, एक चरित्र संपन्न नेतृत्व गुण असणारा नागरिक घडविणे, राष्ट्रभक्ती, सामाजिक कर्तव्य, आरोग्य व स्वच्छता, वैज्ञानिक दृष्टिकोन, विविध खेळांच्या माध्यमातून एक सुदृढ शरीर निर्माण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून इयत्ता 3री ते 7वीतील विद्यार्थ्यांसाठी नेतृत्व गुण विकास शिबिराचे आयोजन केले होते. यासाठी प्रत्येक वर्गातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्वच्छता व आरोग्य मंत्री, उत्सव मंत्री, विज्ञान मंत्री अशी मंत्रिमंडळाची रचना करण्यात आली. यामध्ये प्रत्येक वर्गातून 6 विद्यार्थ्यांची निवड केली. असे एकूण 60 विद्यार्थी शिबिरामध्ये सहभागी झाले होते. शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री शिवाजीराव हेंडगे यांच्या मार्गदर्शनाने व शाळेचे विभाग प्रमुख माननीय श्री श्रीधर चौरे सर यांच्या सहकार्यातून अभ्यासपूरक मंडळ प्रमुख सौ ममता लांडगे यांनी नियोजन केले. नेतृत्व गुण विकास शिबिर अमृतेश्वर मंदिर परिसर अंबेजोगाई या ठिकाणी सकाळी 10 ते 4 असे घेण्यात आले. नमस्कार, मी शिवाजी अंगदराव हेंडगे, मुख्याध्यापक श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय अंबेजोगाई. आज आम्ही या ठिकाणी अमृतेश्वर मंदिरामध्ये आमच्या एकूण 60 विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने असलेलं नेतृत्व गुण विकास शिबिर याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या शिबिरामध्ये भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची असलेली आत्मा, जिला विद्यासभा असं म्हटलं जातं, या विद्यासभेच्या अंतर्गत कलोपासक, बलोपासक, ज्ञानोपासक, संस्कार मंडळ आणि विज्ञान मंडळ या मंडळांची इत्थंभूत असलेली माहिती ही विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी, माहिती व्हावी आणि या अनुषंगाने या अमृतेश्वर मंदिराच्या ठिकाणी आम्ही जे 6 सत्रांचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये असलेलं श्रम, प्रतिष्ठा आणि स्वावलंबन या 2 कौशल्यांचा असलेला विचार, या 2 मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये व्हावी हा असलेला आमचा प्रयत्न आहे. यामध्ये असलेले विद्यार्थ्यांच्या आवडीचा भाग म्हणजे खेळ. आम्ही भारतीय खेळाचं आयोजन या अनुषंगाने या ठिकाणी करत असतो. श्रमसंस्कार या अनुषंगाने ज्या ठिकाणी आता ही विद्यार्थी सहभोजन, स्नेहभोजनाचा असलेला आनंद घेत आहेत, हा परिसर या विद्यार्थ्यांनी असलेले काडी, केर, कचरा, कागद वगैरे हे सगळे काही गोळा करून हा परिसर स्वच्छ करून एक समाजाला असलेलं श्रम प्रतिष्ठेचं असलेलं महत्त्व हे समजावण्याचा असलेला प्रयत्न या अनुषंगाने केलेला आहे. आज दिवसभरात 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत या 6 सत्रांची रचना या अनुषंगाने केलेली आहे. उद्घाटनाचं सत्र संपन्न झालेलं आहे. दुसरं सत्र असलेलं प्रत्येक मंडळांची रचना ही विद्यार्थ्यांना सांगणं असा असलेला विषय दुसऱ्या सत्रामध्ये. कला, कुसर आणि खेळ हे 3रं सत्र, भोजनाचं असलेलं 4थं सत्र, श्रमप्रतिष्ठेचं असलेलं 5वं सत्र आणि शेवटचं सत्र हे समारोपाचं या अनुषंगाने संपन्न होणार आहे. नमस्कार, मी राजेश विनायक चव्हाण, सहशिक्षक श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय अंबाजोगाई. आज या आमलेश्वर मंदिरामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी जे काही नेतृत्व गुण आहेत त्यांचं प्रत्यक्षात विकसन कसं केलं जातं. सध्या पॅरिस या ठिकाणी ऑलिम्पिकच्या स्पर्धा चालू आहेत. त्या स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशातील बऱ्याच खेळाडूंनी पदक जिंकलेले आहे. त्यांच्यामध्ये कशी नेतृत्वाची गोडी निर्माण झाली आणि त्यांनी खेळाच्या माध्यमातून भारताचं नेतृत्व कसं केलेलं आहे, हीच जाणीव विद्यार्थ्यांमध्ये व्हावी. एक देशभक्त निर्माण व्हावा, राजकारणामधला एक चांगला नेता निर्माण व्हावा, वेगवेगळ्या क्षेत्रातील एक खंबीर नेतृत्व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह या ठिकाणी आजच्या या 6 सत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही करून देणार आहोत. फक्त विद्यार्थी याच्यामधून नेतृत्व कसं असतं ते प्रत्यक्ष कृतीतून शिकणार आहेत. मग त्यामध्ये एखाद्या भाषण स्पर्धेमध्ये विद्यार्थी कसा बोलतो, एखाद्या कलाकुसरीच्या बाबतीमध्ये विद्यार्थी त्या कलाकुसर कसं करतो, क्रीडा क्षेत्रामध्ये कबड्डी म्हणा, लंगडी म्हणा किंवा भारतीय जे काही वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत ते खेळ कसा खेळतो याची माहिती विद्यार्थ्यांना आजच्या या सत्रातून मिळणार आहे. याचा उपयोग विद्यार्थी वर्गामध्ये, वर्गाध्यापनामध्ये करणार आहेत. वर्गामध्ये विद्यार्थी एखादे शिक्षक जर वर्गावर नसतील तर विद्यार्थी स्वतः वर्गातले विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वाचन कौशल्य कसं वाढवायचं,
लेखन कौशल्य कसे वाढवायचं, हा सुद्धा एक नेतृत्वाचाच गुण आहे. तो नेतृत्वाचा गुण विकसित करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी 6 सत्राच्या माध्यमातून सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत एकत्रित जमून विद्यार्थ्यांमध्ये या सर्व गोष्टींची या ठिकाणी आम्ही त्यांना जाणीव निर्माण करून देत आहोत. धन्यवाद.